तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी भाजप नेते मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये 4 रॅली, उत्तर प्रदेशमध्ये अमित शहा तर बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये जेपी नड्डा प्रचार करणार। तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी राहुल गांधी यांच्या आज कर्नाटकच्या शिवमोगा आणि रायचूरमध्ये रॅली तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये प्रियंका गांधी यांच्या प्रचार सभा। अमित शहा यांच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून 20 जणांना नोटीस। आज झारखंड आणि नागालँड काँग्रेस अध्यक्षांची चौकशी, समाजवादी पार्टीचे नेते मनोज काका यांचीही चौकशी होणार। झारखंड काँग्रेसचं एक्स अकाउंट सस्पेंड, अमित शहा व्हिडिओ प्रकरणामध्ये मोठी कारवाई। या सँडलवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा डीपफेक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता। बेळगावमधील काँग्रेस आमदार राजू केज यांचं वादग्रस्त वक्तव्य, उद्या मोदींचा मृत्यू झाला तर कुणीच पंतप्रधान होणार नाही का? 140 कोटींच्या देशात पंतप्रधान होईल अशी एकही व्यक्ती नाही का? केज यांचं वक्तव्य। काँग्रेस नेते मोदींच्या मरणाची वाट पाहतायत, भाजपचा आरोप। झपाटलेल्या 3 चित्रपटात पुन्हा एकदा लक्ष्मीकांत बेर्डेंना पाहता येणार, यासाठी एआयचा वापर करण्यात येणार असल्याची महेश कोठारेंची माहिती। 2025 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात पुन्हा एकदा महेश लक्षाची जोडी दिसणार। दक्षिण चीनमध्ये बुधवारी पहाटे महामार्गाचा एक भाग कोसळल्यानं गाड्या कोसळून किमान 36 जणांचा मृत्यू। चीनमध्ये 5 दिवसांच्या कामगार दिनाच्या सुट्टीच्या प्रारंभीच अपघात। गुआंगडोंग प्रांतात झालेल्या पावसामुळे रस्ता खचला। दिल्ली महिला आयोगातील 223 कर्मचाऱ्यांना उपराज्यपालांच्या आदेशानंतर कामावरून काढलं। महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी नियमबाह्य पद्धतीने या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याचा आरोप। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अहमदाबादमधल्या शाळेमध्ये मेहंदी स्पर्धेचं आयोजन, स्पर्धेमध्ये विद्यार्थिनींचा मोठ्या संख्येने सहभाग। मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्याकडून व्हॉट्सअप कम्युनिटीजच्या सदस्यांसाठी नव्या फीचरची घोषणा। व्हॉट्सअप कम्युनिटीजचे सदस्य आता त्यांच्या ग्रुपमध्ये इव्हेंट तयार करू शकतात आणि ॲडमिनच्या घोषणांना प्रतिसाद देऊ शकतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।